या राजकीय रिपोर्ट नंतर पुढची बातमी देखील आता शरद पवारांच्या पक्षासंदर्भातच आहे। विधानसभा निवडणुकीत शरद पवार यंग ब्रिगेड उतरवण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी रोहित पाटलांच्या नावाची घोषणा शरद पवारांनी केली होती आणि त्यानंतर आज अहमदनगरच्या अकोलेतून अजित पवारांसोबत गेलेल्या किरण लहामटे यांच्या विरोधात आता अमित भागरेंना उतरवण्याची शक्यता आहे। आजच्या शेतकरी मेळाव्यातून तसे शरद पवारांनी संकेत देखील दिले। विधानसभेसाठी आता तरुण चेहरे असणार आहेत अशी शक्यता आहे। विधानसभेसाठी शरद पवार आता यंग ब्रिगेडच्या शोधात आहेत। काही झालं तर पवार साहेबांची साथ सोडणार नाही। मुंबईत गेला वैशिष्ट्य जाऊन बसला, असं कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला योग्य ठिकाणी बसवायचं हे उद्याच्या विधानसभेमध्ये। आणि याच कार्यक्रमातून शरद पवार निलेश लंकेंबाबत काय बोलले आपण ते पाहूया। निलेश लंके आता कसे धडाधड इंग्रजी बोलतायत। शरद पवारांनी असा उल्लेख करून अप्रत्यक्षपणे विखेंवर निशाणा साधलेला आहे। पवारांची नजर ज्याच्याकडे जाईल तो सरळ घरी असं याच कार्यक्रमात लंके देखील बोललेले आहेत। पवारांनी माझ्यासारख्या माणसाला दिल्लीत पाठवलं अशा शब्दात निलेश लंकेंनी शरद पवारांचे आभार मानलेले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटलांनी निलेश लंकेंच्या इंग्रजी बोलण्यावरून टीका केली होती। त्यानंतर निलेश लंकेंनी लोकसभेत खासदारकीची शपथ देखील इंग्रजीतून घेतली होती। गेले फादर मलाही काळजी होती, म्हणजे आमचं गेली फादर जास्त काय बोलतं माहीत नाही। शपथ घ्यायला उभं राहिला धाड 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 इंग्रजी गाडीची सुटली की गाडी वेगळी आहे। सगळं फादरच बघायला लागलं म्हणजे कोण हे कधी आलं थांबायला तयार नाही। आणि भाषण काय केलं, भाषण हेच केलं की माझ्या शेतकऱ्याच्या हिताची जपणूक इथं होत नसेल की इथलं मी काम चालूनच देणार नाही। पवार साहेब एक परीस आहे हे सगळ्यांना माहिती आहे। माझ्यासारखा माणूस विमानच माहीत नव्हतं तर डायरेक्ट दिल्लीत नेऊन बसावला। परीस कोणाला पण भेटत नाही, ज्याला स्पर्श करतो ना त्याचं तर पार डायरेक्ट होत्याचं नव्हतंच होतं, आणि ज्याच्याकडे अशी नजर होईल ना तर डायरेक्ट घरी।